भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक सुवर्ण क्षण ठरलेली घटना म्हणजे देशातील पहिल्या विद्युत रेल्वे गाड्याची सुरुवात. 3 फेब्रुवारी 1925 रोजी मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कुर्ला स्टेशन दरम्यान भारतातील पहिली विद्युत लोकल ट्रेन धावली. ही ट्रेन 1500 वॉल्ट डीसी ओव्हरहेड सिस्टीमवर चालणारी होती आणि तिने सुमारे 16 किलोमीटरचे अंतर 16 मिनिटात पूर्ण केले. यामध्ये 7 डबे होते आणि ती बॉम्बे इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्ट कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आली होती. या ऐतिहासिक प्रवासाचे उद्घाटन तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते झाले. विद्युत इंजिनचा वापर हा केवळ तांत्रिक प्रगतीचा नव्हे तर पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ व अधिक कार्यक्षम वाहतुकीकडे एक मोठे पाऊल होते. यामुळे धूर निघणाऱ्या स्टीम इंजिनवरचा अवलंब कमी होत गेला. या कामगिरीने केवळ मुंबई शहरातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणली. पुढील काही वर्षात देशभरातील विविध रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक ट्रेन सेवा सुरू होऊ लागली. आज भारतीय रेल्वे ही जगातील एक मोठी विद्युत नेटवर्क असलेली रेल्वे सेवा असून या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात 1925च्या त्या दिवसापासून झाली हे विसरता येणार नाही. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.